नमस्कार. सायबर सुरक्षेच्या मूलभूत तत्वांबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपलं डिजिटल जग सुरक्षित कसं ठेवायचं हे सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय आपल्या कम्प्युटर की मोबाईलमधली सगळ्यात किमती गोष्ट कोणती आहे? नाही, तो महागडा फोन किंवा लॅपटॉप नाही, अजिबात नाही. खरी किंमत आहे त्या आतल्या माहितीची, त्या डेटाची. कारण डिव्हाइस तर नवीन घेता येतं, पण एकदा माहिती गेली ना की ती परत मिळवणं जवळजवळ अशक्य असतं. आणि विचार करा, हीच सुरक्षा जर कोणी तोडली तर काय होऊ शकतं? नुसतं आर्थिक नुकसानच नाही, तर कंपनीची किंवा व्यक्तीची समाजातली प्रतिष्ठा धुळीला मिळते. रोजचं कामकाज ठप्प होऊ शकतं आणि वर कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागतो तो वेगळाच. म्हणूनच सायबर सुरक्षा आजच्या काळात इतकी जास्त महत्वाची बनली आहे. बरं, तर मग आपण आपल्या या डिजिटल विश्वाला एका किल्ल्यासारखं समजूया. आणि मग पहिला प्रश्न हा येतो की या किल्ल्यात आपण नक्की कशाचं रक्षण करतोय? आत असा कोणता खजिना दडलाय? आपण ज्या खजिन्याचं रक्षण करतोय ना, तो म्हणजे माहिती, नुसता डेटा नाही. फरक काय आहे दोन्हीत? सोपा आहे. डेटा म्हणजे कच्ची तथ्य, किल्ल्याचा विटांसारखी. पण जेव्हा या विटा जोडून त्यावर प्रक्रिया करून एक भक्कम किल्ला उभा राहतो, ज्याला एक अर्थ असतो, एक मूल्य असतं, ती असते माहिती. आणि ह्याच मौल्यवान माहितीचं आपल्याला रक्षण करायचंय. चला, आता खजिना काय आहे हे तर कळलं, पण त्याचं रक्षण करायचं कसं? इथेच सायबर सुरक्षेचे 3 सर्वात महत्वाचे आधारस्तंभ येतात. यांना CIA ट्रायड असं म्हणतात. असं समजा की हे आपल्या डिजिटल किल्ल्याचे 3 मुख्य बुरुज आहेत. पहिला बुरुज किंवा पहिला स्तंभ आहे गोपनीयता, इंग्रजीत कॉन्फिडेन्शियलिटी. याचा अर्थ अगदी सरळ आहे. ज्या गोष्टी गुप्त आहेत त्या गुप्तच राहिल्या पाहिजेत. आपली माहिती फक्त अधिकृत म्हणजे ज्यांना परवानगी आहे त्याच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. अगदी किल्ल्याच्या खजिन्याच्या खोलीसारखं, ज्याची किल्ली फक्त राजा आणि त्याच्या विश्वासू लोकांकडेच असते. पण चोर जसे वेगवेगळ्या युक्त्या वापरतात, तसेच हॅकर्स ही गोपनीयता भंग करण्यासाठी अनेक मार्ग शोधतात. कधी ते थेट फाईल्समध्येच घुसखोरी करतात, तर कधी नेटवर्कवर होणारी बोलणी चोरून ऐकतात. एवढंच नाही तर स्पायवेअरसारखे मालवेअर वापरून आपली प्रत्येक हालचाल टिपतात. थोडक्यात खजिन्याच्या खोलीची चावी मिळवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे प्रयत्न सुरूच असतात. आता दुसरा स्तंभ, तो म्हणजे अखंडता किंवा इंटिग्रिटी. याचा अर्थ आपली माहिती जशी होती तशीच आहे, ती अचूक आहे, त्यात कोणीही कोणताही बदल केलेला नाही याची खात्री करणं. म्हणजे खजिन्याचा नकाशा कोणीतरी बदलला नाहीये ना, हे तपासण्यासारखं आहे. यासाठी क्रिप्टोग्राफिक हॅश नावाच्या एका डिजिटल फिंगरप्रिंटचा वापर होतो, ज्यामुळे अगदी छोटासा बदलसुद्धा लगेच पकडला जातो. पण अर्थातच या अखंडतेलाही धोके आहेत. हल्लेखोर फाईल्समध्ये अनधिकृतपणे बदल करू शकतात किंवा एखादा मालवेअर पाठवून सगळा डेटा खराब करू शकतात. मॅन इन द मिडल हल्ल्यांसारखे प्रकार तर अजूनच धोकादायक असतात, ज्यात आपल्या नकळत माहितीमध्ये फेरफार केली जाते. आणि तिसरा, तितकाच महत्वाचा स्तंभ म्हणजे उपलब्धता, म्हणजे अवेलेबिलिटी. विचार करा, इतकी सगळी सुरक्षा लावली, पण जेव्हा आपल्याला स्वतःलाच माहितीची गरज असेल तेव्हा ती मिळाली नाही तर काय उपयोग? उपलब्धता म्हणजे योग्य लोकांना योग्य वेळी त्यांची माहिती आणि सिस्टीम वापरता आली पाहिजे. आपल्या मित्रपक्षांसाठी किल्ल्याचे दरवाजे नेहमी उघडे असण्यासारखं आहे हे. पण इथेही काही धोके आहेत. डिनायल ऑफ सर्व्हिस किंवा DOS हल्ल्यांमध्ये सिस्टमवर इतका भार टाकला जातो की ती कोणासाठीच काम करत नाही. आणि रॅन्समवेअरबद्दल तर आपण ऐकलंच असेल. तो आपल्याच माहितीला कुलूप लावतो आणि पैसे मागतो. हे तर असं झालं की किल्ल्याच्या मालकालाच किल्ल्याबाहेर राहावं लागतंय. बरं, आत्तापर्यंत आपण किल्ल्याची रचना आणि त्याचे आधारस्तंभ पाहिले. आता जरा वळूया प्रत्यक्ष लढाईकडे. हे हल्लेखोर, हे अटॅकर्स आपल्या किल्ल्याच्या भिंती कशा काय भेदतात हे बघा. कोणताही सायबर हल्ला हा 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय होत नाही. पहिली गोष्ट, धोका किंवा थ्रेट, म्हणजे हानी पोहोचवू शकणारी कोणतीही गोष्ट, जसं की एखादा हॅकर. दुसरी गोष्ट, कमजोरी किंवा वल्नरेबिलिटी, म्हणजे आपल्या सिस्टममधली एखादी त्रुटी, समजा किल्ल्याच्या भिंतीतला एखादा कच्चा दुवा. आणि तिसरी गोष्ट, जोखीम किंवा रिस्क, म्हणजे तो हॅकर त्या कमजोरीचा फायदा घेऊन हल्ला करण्याची शक्यता. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा हल्ला होतो. हे हल्लेखोर वेगवेगळे डिजिटल शस्त्र वापरतात. त्यांनाच आपण मालवेअर म्हणतो. यातले काही प्रमुख प्रकार म्हणजे व्हायरस, जो एखाद्या चांगल्या प्रोग्रॅमला चिकटतो आणि पसरतो. मग आहे रॅन्समवेअर,
जो आपल्या फाईल्सना अक्षरशः किडनॅप करतो आणि खंडणी मागतो. आणि एक आहे ट्रोजन हॉर्स, जो एखाद्या कामाच्या सॉफ्टवेअरचं सोंग घेऊन येतो आणि आत शिरल्यावर आपलं खरं रूप दाखवतो. मग ह्या सगळ्यांपासून बचाव कसा करायचा? उत्तर आहे एकावर एक संरक्षणाचे स्तर तयार करून. एका भक्कम किल्ल्याला जशी एकच भिंत नसते, तसंच सायबर सुरक्षेतही अनेक स्तर असतात. यालाच डिफेन्स इन डेप्थ असं म्हणतात. पाहूया हे स्तर कोणते आहेत. पहिला स्तर आहे नियमावलीचा, म्हणजे प्रशासकीय नियंत्रणे. यात काय येतं? तर कंपनीची सुरक्षा धोरणं, कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग आणि काय करावं आणि काय करू नये याचे स्पष्ट नियम. थोडक्यात किल्ल्यातल्या लोकांनी कसं वागायचं याचे हे नियम आहेत. दुसरा स्तर आहे तंत्रज्ञानाचा, म्हणजे तांत्रिक नियंत्रणे. फायरवॉल, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, एन्क्रिप्शन आणि मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन यांसारख्या गोष्टी. हे म्हणजे किल्ल्यात बसवलेले हायटेक अलार्म्स आणि स्वयंचलित संरक्षण प्रणाली, जे घुसखोरांना ओळखतात आणि थांबवतात. आणि तिसरा पण तितकाच महत्वाचा स्तर म्हणजे भौतिक सुरक्षा, म्हणजे फिजिकल कंट्रोल्स. सर्व रूमला कुलूप असणं, सिक्युरिटी गार्ड्स, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेशासाठी सिक्युरिटी बॅज, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या हार्डवेअरला आणि उपकरणांना प्रत्यक्ष स्पर्श करण्यापासून वाचवतात. म्हणजे किल्ल्याचे खरेखुरे दरवाजे, भिंती आणि पहारेकरी. तर या सगळ्या स्तरांना एकत्र आणल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. सायबर सुरक्षेचा उद्देश प्रत्येक धोका 100% नाहीसा करणं हा नाहीये, कारण खरं तर ते शक्यच नाही. खरा उद्देश आहे येणाऱ्या जोखमीचं, रिस्कचं हुशारीने व्यवस्थापन करणं. हीच तत्त्व आपण आपल्या रोजच्या आयुष्यातही लागू करू शकतो. काही साध्या पण अत्यंत प्रभावी सवयी आपला वैयक्तिक डिजिटल किल्ला खूप मजबूत करू शकतात. जसं की नेहमी मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड वापरणं, सॉफ्टवेअर नेहमी अपडेटेड ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनोळखी किंवा संशयास्पद ईमेल्सपासून सावध राहणं. तर या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, आपल्या प्रत्येकाच्या डिजिटल आयुष्याच्या या किल्ल्यात सर्वात कमकुवत भिंत कोणती असू शकते? आपले पासवर्ड्स, अपडेट न केलेलं एखादं ॲप, की आपली स्वतःची जागरूकता? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच सायबर सुरक्षेच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.